खरं तर नोटबंदी झाली तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की 2000च्या नोटमध्ये एक चिप देण्यात येईल। ती चिप आढळली की नाही माहीत नाही आहे, पण आता तुमच्या नवीन पासपोर्टमध्ये चिप 100% असणार आहे। इतकंच नाही तर त्याच्यामध्ये एक अँटिना देखील असणार आहे। अरे घाबरू नका, हा तुमचा डिश टीव्हीचा अँटिना नाही, तर हा अँटिना त्या पासपोर्टला काम करण्यासाठी बनवण्यात आला आहे। नवीन ई पासपोर्टमध्ये नेमकं काय काय आहे समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। भारतामध्ये आता नवीन ई पासपोर्टची सुविधा लॉन्च करण्यात आली आहे। त्याद्वारे आता नवीन सिक्युरिटी फीचर देखील देण्यात येईल। 2035 पर्यंत भारतातील सर्व जुने कागदी पासपोर्ट हे आता ई पासपोर्ट होणार आहेत। सध्या नवीन पासपोर्ट हे ई पासपोर्ट स्वरूपात तयार होत आहेत। जुने कागदी पासपोर्ट हे 2035 पर्यंत सुरू राहतील। ई पासपोर्ट म्हणजे एक असा पासपोर्ट ज्यामध्ये कागदासोबत एक इलेक्ट्रॉनिक चिप देखील त्याच्यामध्ये टाकण्यात येईल। रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चिप नावाच्या या चिपमध्ये एक लहान अँटिना देखील असतो। त्याचे कार्य तुमचा वैयक्तिक आणि बायोमेट्रिक डेटा सुरक्षितपणे संग्रहित करणे हा आहे। पासपोर्टमध्ये देण्यात आलेली ही छोटी चिप ही तुमचा एक बायोडेटाच असेल। यामध्ये तुमचं नाव, गाव, पत्ता सगळं काही पेनड्राईव्ह सारखं सुरक्षित असेल। तुमची माहिती पासपोर्टच्या आतील पानावर असते आणि तीच माहिती चिपमध्ये इन्क्रिप्टेड केली जाते। यामुळे पासपोर्टमध्ये बनावटीकरण किंवा छेडछाड पूर्णपणे थांबेल। म्हणजे आता एअरपोर्टवरचे अधिकारी दादा तुमचा फोटो जुना वाटतोय असं म्हणून 5 मिनिटं वेळ वाया घालवणार नाही। त्यांनी मशीनवर पासपोर्ट ठेवला की क्षणात सिस्टीम सांगेल वेलकम सर। त्यामुळे आता आपला इंडियन पासपोर्ट जो आहे तो आता अमेरिका आणि युरोपसारखा हाय क्लास दिसेल। म्हणजेच काय तर आपला स्वॅग आता वाढणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।